व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे प्रदूषण व पर्यावरण। मित्रांनो, मी इथे छोटासा कच्चा आराखडा तयार केलेला आहे, तुम्ही तो स्क्रीनवर बघू शकता। पर्यावरण अदूषित मन निर्मळ साजरे, म्हणून तुकोबाने केले वृक्षवल्लींना सोयरे। प्रदूषणाची समस्या हा सर्व जगाचा चिंतेचा विषय बनला आहे। तलाव, विहिरी आणि नद्या यांचे पाणी बऱ्याच प्रमाणात दूषित झाले आहे। नदीच्या घाटावर असंख्य म्हशी पोहणे, नाले आणि गटरचे पाणी नदीत सोडणे, अर्धवट जळलेली प्रेते नदीत सोडून देणे यामुळे नदीचे पाणी दूषित होते। साचलेली डबकी वास मारू लागतात, ते जंतुयुक्त पाणी विहिरीत उतरते। काही विहिरींचा उपसा न झाल्यानेही तेथील पाणी दूषित होते। गणपतीच्या मूर्ती आणि सोबत अन्न आणि इतर वस्तूही विहिरीत शिरवल्याने पाणी दूषित होते। काही वेळी गटर लाईनमध्येच फुटून ते घाण पाणी झिरपत झिरपत विहिरीत उतरते। तलावात रोगी माणसे स्नान करतात, बायका व धोबी तलावातच कपडे धुतात। तलावा शेजारी असलेल्या औद्योगिक कारखान्यातील पाणी तलावात सोडण्यात येते। या सर्व कारणांनी तलावाचे पाणी प्रदूषित होते। पाण्याप्रमाणे हवेचेही प्रदूषण वाढले आहे। शहरात मोटर, स्कूटर्स सतत धावत राहतात, त्यातील धुरांमुळे वातावरण प्रदूषित होते। जंगल नष्ट झाल्याने शुद्ध हवेचे प्रमाण कमी होते, यामुळे वातावरणाचे संतुलन बिघडले। प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येते। भोपाळ येथील आकस्मिक प्रदूषणामुळे कितीतरी लोकांचे बळी गेले, काही लोकांचे डोळे गेले, काही लोकांचे अवयव बधीर झाले। जेथे मोठे कारखाने आहेत तेथे कारखान्यातील धुरामुळे जवळपासचे वातावरण प्रदूषित होत असते। म्हणूनच कारखान्यात उंच चिमण्या लावण्याची पद्धत आहे। तरीही कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांना किंवा पोलाद कारखान्यातील कामगारांना क्षयासारखे रोग होतात आणि त्याचे आयुष्यमानही कमी होते। पाण्याचे प्रदूषण थांबवण्याकरिता धोब्यांना वेगळा तलाव देणे, वैद्यकीय चाचणीनंतरच पोहण्याची परवानगी देणे, कारखान्याचे दूषित पाणी नदी तलावात न फेकता दूर नेऊन त्याचा निचरा करणे, चांगल्या तलावात मासे सोडून पाणी शुद्ध ठेवणे, विहिरीत मूर्ती विसर्जनाला किंवा काडी कचरा टाकायला मनाई करणे, नदी काठावर शौचाला जाण्यास, म्हशी धुण्यास किंवा अर्धवट जळलेली प्रेते फेकण्यास कायद्याने बंदी आणणे इत्यादी गोष्टी कराव्या लागतील। वातावरणातील प्रदूषण थांबवण्याकरता कारखान्यात उंच चिमण्यांद्वारे धूर जवळपास पसरणार नाही अशी व्यवस्था करणे, पण त्याहीपेक्षा हा विषारी धूर रासायनिक प्रक्रियेने निर्जीव करणे हा जास्त चांगला उपाय होय। पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता झाडे लावणे व वाढवणे हेच महत्त्वाचे आहे। आज वृक्षांवर प्रेम नाही, तेथे माणसांवर तरी कुठून राहणार? प्रेमातही प्रदूषण आले आहे। देशात झाडांबरोबर माणसेही कापली जात आहेत। निसर्गाचे भावनांचे प्रदूषण थांबवा रे, वृक्षवेली मानव्यांच्या अंकुरांना रुजू द्या रे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा।